प्रत्येक घरातील मुली या आपल्या आई-वडिलांच्या काळजाचा तुकडा असतात. मुली जसजशा मोठ्या होत जातात, तसतसं त्यांच्या आयुष्यात बदल होतात. हसत खेळत राहणाऱ्या मुली उदास राहू लागतात. आयुष्यात इतके बदल होतात की मुलींचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. त्यांना डिमोटिवेट झाल्यासारखं वाटू लागतं आणि मन नाराज राहतं. अशा स्थितीत पालकांनी लहान वयातच मुलांना काही गोष्टी शिकवल्या तर मुलींमध्ये आत्मविश्वास वाढेल, मुली सशक्त आणि मजबूत होतील. या व्हिडिओत पाहूयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. मुलीला हे शिकवा की तिचं मत, तिचे विचार खूप महत्त्वाचे आहेत. तिला हे सांगा की तिने स्वतःसाठी आणि इतरांसाठीही बोललं पाहिजे. तिला आपलं म्हणणं ठामपणे मांडायला शिकवा. तिचे विचार फक्त तिच्यासाठीच नाही तर आजूबाजूच्या लोकांसाठीही महत्त्वाचे आहेत, हे तिला पटवून द्या. आपल्या मुलीला नाही म्हणण्याचं महत्त्व सांगा. तिला हे समजावा की तिचा आनंद सर्वात महत्त्वाचा आहे. जर एखादी गोष्ट तिला आवडत नसेल किंवा ती तिच्या आनंदासाठी योग्य नसेल, तर तिने त्या गोष्टीसाठी नाही म्हणायला हवं. दुसऱ्यांना खुश करण्यासाठी प्रत्येक वेळी हो म्हणण्याची गरज नाही. अनेकदा लोकांच्या चांगुलपणाला त्यांची कमजोरी समजलं जातं. तुमच्या मुलीला हे समजावून सांगा की दयाळू असणं ही तिची ताकद आहे, कमजोरी नाही. तिला दयाळूपणासोबतच कणखर राहायला शिकवा. दुसऱ्यांचा आदर करत स्वतःच्या मर्यादा कशा ठरवायच्या हे तिला शिकवणं खूप गरजेचं आहे. तुमच्या मुलीला हे शिकवा की तिच्या चुकांमुळे तिची ओळख ठरत नाही. चूक होणं ही एक सामान्य गोष्ट आहे आणि ते ठीक आहे. पण त्या चुकीबद्दल सतत पश्चाताप करत बसणं योग्य नाही. झालेल्या चुकांमधून शिकून पुढे जाणं महत्त्वाचं आहे, हे तिला सांगा. तुमच्या मुलीला सांगा की ती जशी आहे तशीच ती पूर्ण आणि परिपूर्ण आहे. तिचं दिसणं, तिला मिळालेले मार्क किंवा तिने मिळवलेले यश यामुळे ती पूर्ण होत नाही. ती मुळातच परिपूर्ण आहे आणि हे तिने कायम लक्षात ठेवलं पाहिजे. तिला स्वतःच्या अस्तित्वावर प्रेम करायला शिकवा. व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.